सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदाची एमपीएससी गट कडून जाहिरात आलेली आहे. जागा खूप चांगल्या आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये स्पर्धा ही कमी असते मित्रांनो आणि कट ऑफ देखील कमी लागणार आहे. म्हणून याच्यासाठी तुम्ही नक्की फॉर्म भरला पाहिजे. मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणार आहे. फॉर्मच्या संदर्भात पण माहिती देणार आहे, डिपार्टमेंटच्या संदर्भात पण माहिती देणार आहे, प्रमोशन वगैरे होतं का त्या सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, नुकतीच जी आहे तर ती एमपीएससी कडून ही जी आहे जाहिरात आलेली आहे 22 जुलै 2026 ला एमपीएससी कडून ही जाहिरात आलेली मित्रांनो. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे जे गट क चं पद आहे मित्रांनो, तांत्रिक लेवलचं, याची पूर्व परीक्षा ग्रुप सी सोबत होणार आहे. तर याची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी आहे तर ते तुमच्यासाठी आपण इथं सुरू केलेली आहे. तर आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. तसेच नंबर पण खाली दिलेला आहे. आता याचा फॉर्म का भरावा, तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की जास्त जागा आहेत. जागा किती ते पण दाखवतो. जास्त जागा आहेत आणि कमी स्पर्धा असते. याच्यात कमी स्पर्धा असते कारण की खूप कमी लोकांकडे ही डिग्री असते आणि कमी स्पर्धा जिथं असेल तिथं कट ऑफ पण कमी लागतो. कमी कट ऑफ. आता कमी कट ऑफ लागण्याचे दोन कारण आहेत कारण की याचा जो ऑडियन्स आहे मित्रांनो तो फर्स्ट टाइम फॉर्म भरणार आहे. फर्स्ट टाइम फॉर्म भरणार असल्यामुळे सगळे नवीन आहेत, कोणी जुने कार्यकर्ते नाही, फर्स्ट टाइम आहे. आणि याची पात्रता जी आहे तर ती तांत्रिक आहे. तांत्रिक पात्रता असल्यामुळेच याचा कट ऑफ जो आहे तर तो पूर्व परीक्षेचा कमी लागणार आहे. म्हणून प्रत्येकाने याचा फॉर्म भरायचा आहे जे कोणी याच्यासाठी पात्र असतील ते. आता कोणते विद्यार्थी पात्र असतील किती बघा. पदाचं नाव आहे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी गट क. हे गट ब मध्ये पण येतं बरं का. हेच पद गट ब मध्ये पण येतं आणि ते गट ब चं पद ऑलरेडी एमपीएससी कडे जे आहे तर ते गेलेलं आहे. एमपीएससी भरते हे फर्स्ट टाइम गेलं. 254 जागा असतील. किती? 254 जागा. या चांगल्या जागा आहेत मित्रांनो. एवढ्या काही जागांसाठी जाहिरात येत नाही याच्यात. मत्स्य व्यवसाय विज्ञानातील द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे इथं गरजेचं आहे. म्हणजे फिशरी सायन्सची तुमची डिग्री असली पाहिजे. ती पण किती? सेकंड क्लास मधून ऍटलिस्ट पास केले पाहिजे. सेकंड क्लास वाला फॉर्म भरू शकतो, फर्स्ट क्लास वाला आणि डिस्टिंक्शन वाला फॉर्म भरू शकतो. आलं लक्षात. म्हणजे पात्रता पण अशी दिलेली आहे की खूप कमी लोकांकडे ऑलरेडी ही मत्स्य विज्ञान व्यवसायातील पदवी असते. त्याच्यामध्ये पण खूप कमी लोक द्वितीय श्रेणीमध्ये पास होतात किमान. तर पात्रता अशी आहे. जागा 254 मोठ्या जागा आहेत. तर तुम्हाला इथं फायदा जो आहे तर तो होणारच आहे. फॉर्म तुम्हाला 5 ऑगस्ट 2026 पर्यंत भरता येणार आहे. माझी विनंती असेल की जे कोणी पात्र असतील त्यांनी अवश्य फॉर्म भरावा कारण की तुम्हाला ही खूप चांगली संधी आहे. अधिकारी लेवलचं पद आहे, त्याच्यामध्ये पण एमपीएससी कडे गेलेले एकदम प्रॉपर परीक्षा जी आहे तर ती होत असते. बघा, हा जो विभाग आहे ना तर हा एका मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. मंत्रालयाचं नाव आहे बघा कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग. तर याच्यातील म्हणजे हे एकच मंत्रालय आहे, एकच मंत्री असतो यांना. याच्यातील हा विभाग आहे आपला मत्स्य व्यवसाय विभाग. मत्स्य व्यवसाय विभाग हा या मंत्रालयातील एक प्रशासकीय विभाग आहे. तर याच्या अंतर्गत जे आहे तर ते इथं काम केलं जातं. या प्रशासकीय संरचनेअंतर्गत माननीय आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये बसून ते काम करतात. त्यांना मदत करण्यासाठी, आयुक्त यांना मदत करण्यासाठी 3 सह आयुक्त असतात, 3 उपायुक्त मत्स्य व्यवसाय असतात, एक कार्यकारी अभियंता असतो, एक उपनिबंधक सहकारी संस्था असतो. हे सगळे 7 प्रादेशिक स्तरावर प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय अधिकारी असतात. हे त्यांना जे आहेत तर ते मदत करत असतात. आता याच्या काही संस्था पण आहेत याच्या अंतर्गत काम करण्याचं, जसं की महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ मुंबई, तारापोरवाला सागरी जीव संशोधन केंद्र मुंबई, मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी आणि महाराष्ट्र पशु आणि मत्स्य व्यवसाय विद्यापीठ नागपूर यांची मागे भरती पण आली होती. टीसीएस माध्यमातून कर्मचाऱ्यांची भरती पण येथे झालेली होती. आता याची प्रशासकीय रचना कशी असते मी तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरच घेऊन जातो. बघा, तुम्ही बघा इथं बघा, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लातूर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी नांदेड, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी उस्मानाबाद, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हिंगोली. तर हा एक कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यावरती असतो म्हणजे मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्याच्या वरती असतो सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. ओके, तर ते असे हे तुम्ही जर पाहायला गेलं तरी अशा पद्धतीने बघा. सगळ्यात आधी तुमचं जे कमिशनर ऑफ फिशरीज आहे महाराष्ट्र मुंबई, तर त्यांच्या अंतर्गत जे असतात तर ते विविध काम करतात. जसं की प्रादेशिक उपायुक्त असतात. समजा नाशिकचे प्रादेशिक उपायुक्त असतील, संभाजीनगरचे असतील, लातूरचे असतील, अमरावतीचे असतील, नागपूरचे असतील, पुणे, मुंबई, तर असे हे असतात. आता समजा नाशिक मध्ये असेल तर नाशिक मध्ये प्रशासकीय अधिकारी बसतील, नाशिकमध्येच मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. तर तुम्हाला तिथं पण ही नोकरी जी आहे तर ती भेटू शकते. प्रत्येकाला काय वाटतं मुंबईमध्येच असेल, तसं नाही. बघा, प्रादेशिक अधिकारी पण आहेत बघा. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, हे सगळी नावं तुम्ही जर पाहिली तर येतात बघा. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, बघा इथं पण हे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे नाव दिलेलं आहे. म्हणजे तिथं देखील तुम्हाला जॉबची अपॉर्च्युनिटी आहे. हे सगळं त्यांचं जे आहे तर ते एकदा तुम्ही बघून घ्या. पूर्ण हेरार्की जी आहे तर ती इथं त्यांनी इथं दिलेली आहे.
मेन काम काय असतं तुमचं, काम पण समजून घ्या की सगळ्यात तर पहिलं जे काम आहे ते म्हणजे काय, की ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्यांची तुम्हाला इम्प्लिमेंटेशन खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करावी लागते, कारण की तुम्ही तांत्रिक अधिकारी आहात. केंद्र सरकारची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विकसित ज्या काही योजना असतील त्या जिल्हा तालुका स्तरावर तुम्हाला प्रभावीपणे जे आहेत तर ते अंमलबजावणी करावी लागते. दुसरं असतं तांत्रिक मार्गदर्शन करावं लागतं आणि विस्तार कार्य. मत्स्यपालक शेतकरी, मच्छीमार, सहकारी संस्थांना आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञान, मत्स्यबीज उत्पादन, कोळंबी संवर्धन, माशांच्या आजारांवरील उपाययोजना यांचं तुम्हाला तांत्रिक मार्गदर्शन करावं लागतं. तिसरं असतं प्रशिक्षणाचं तुम्हाला आयोजन करावं लागतं, कार्यशाळाचं आयोजन करावं लागतं, ज्यात स्थानिक मच्छीमारांना, महिला बचत गटातील महिलांना, नव उद्योजकांना मत्स्यपालन व्यवसायाविषयी तुम्हाला शिबिरे आणि कार्यशाळा जे आहेत तर ते आयोजित करावी लागते. त्याच्यानंतर सर्वेक्षण आणि तपासणी हे महत्वाचं काम आहे. शासकीय आणि खाजगी मत्स्यबीज केंद्र, मत्स्य व्यवसाय तलाव, मासेमारी नौकांची वेळोवेळी तपासणी करणं आणि नवीन जलाशयांचे आणि तलावांचे सर्वेक्षण करणं हे काम करावं लागतं. पुढचं आहे परवाने व नोंदणी प्रक्रिया. मच्छीमारांना आणि मासेमारी नौकांना, जे काही नौका असतात त्यांना लायसन्स द्यावं लागतात, तर लायसन्स वितरित करणे, परवानांचं रिन्यू करणे, त्यासाठीचे तांत्रिक अहवाल आपल्या वरिष्ठांना सादर करावे लागतात. नेक्स्ट सांख्यिकी व संकलन माहिती. क्षेत्रातील एकूण मत्स्य उत्पादनाची माहिती, कारण की शासनाला ती द्यावी लागते ना. तुम्ही पाहिलं असेल इतकं मत्स्य उत्पादन होतं महाराष्ट्रात किंवा भारतात, तर ते कसं होतं, तर हेच लोक ती माहिती जी आहे तर ते गोळा करून देतात. आता प्रशासकीय समन्वय, जे काही तुम्हाला प्रशासकीय अधिकारी सांगतील त्या पद्धतीने काम करावं लागतं, कारण की इतर काही संस्था जसं की ग्रामपंचायत आहे, झेडपी आहे, पंचायत समिती, इतर काही संस्था असतात त्यांच्यासोबत मिळून तुम्हाला काम जे आहे तर ते करावं लागतात. प्रमोशन होतं का, तर होतं. आता जे तुमचं पद असणार आहे तर ते असतात असिस्टंट फिशरी डेव्हलपमेंट ऑफिसर टेक्निकल ग्रुप सी पद असतं. जर तुम्ही या पदावर 3 वर्ष सर्व्हिस पूर्ण केली, बघा हा रिक्रुटमेंट रूल्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फिशरीज डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रुप बी हा गॅजेटेड पोस्ट आहे मित्रांनो, ही डायरेक्ट गॅजेटची पोस्ट आहे. या गॅजेटच्या पोस्टवर तुम्हाला प्रमोशन होतं. आता लक्षात घ्या याच्यामध्ये जे प्रमाण आहे तर ते 50-50%, म्हणजे या पदावर 50% लोक परीक्षा घेऊन घेतात, परीक्षा देतात आणि 50% लोक प्रमोशन नेतात. लक्षात घ्या. म्हणजे प्रमोशन कोणतं असतं, हे ग्रुप सीचं प्रमोशन तुमचं इथं 3 वर्ष म्हटले, त्याला 5 वर्ष लागून जातात, पण 3 वर्षाची तुमची कंटिन्यू सर्व्हिस पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं याच्यात प्रमोशन जे आहे तर ते होऊ शकतं. आता याच्या पूर्व परीक्षेला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. आता निवडीचे 2 टप्पे आहेत. एक आहे पूर्व परीक्षा, जी तुमची ही नॉन टेकच्या स्वरूपात होणार आहे, नॉन टेक, आणि जी तुमची मुख्य परीक्षा आहे, मुख्य परीक्षा ती होणार आहे टेक्निकलच्या स्वरूपात. त्यांनी सांगितलेलं नाही, पण जनरली टेक्निकलच्या स्वरूपात असणार आहे. आता टेक्निकलचा अभ्यासक्रम पण नाही दिलेला, तो अभ्यासक्रम वगैरे मी शोधून काढतो, काही असेल तर तुम्ही देखील कमेंटमध्ये कळवा. आता सगळ्यात आधी जे कोणी उमेदवार या पदासाठी पात्र असतील सगळ्यांसाठी आपण एक गुगल फॉर्म उपलब्ध करून देऊ, किंवा त्याच्या आधी जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर मला फक्त कमेंटमध्ये यस एवढं टाईप करून पाठवा, कारण की फार कमी पात्रतेचे लोक आहेत. तुम्हालाही कळेल की तुम्ही पात्र आहात, किती उमेदवार पात्र आहेत. फक्त त्या उमेदवारांनी कमेंटमध्ये यस टाईप करून पाठवा. तुम्हाला लवकरच आपण एक गुगल फॉर्म उपलब्ध करून देऊ, त्याची लिंक मी तुम्हाला देईल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात याच्याविषयी माहिती द्या, म्हणजे भविष्यात याच्याविषयी काही अपडेट असेल, काही स्टडी मटेरियल असेल तर तुम्हाला शेअर करता येईल. बघा याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न असतात 100 गुणांसाठी. लक्षात घ्या, पदवी लेवलचा दर्जा असतो, मराठी इंग्रजीमध्ये पेपर असतो, 1 तास पेपर असतो, MCQ पॅटर्न मध्ये असतो, 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात. हे सर्व विषय तुम्हाला अभ्यासावे लागतात. इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंक गणित, बुद्धिमत्ता चाचणी, हे 8 विषय तुम्हाला अभ्यासावे लागतात. 100 पैकी पेपर असतो. दरवर्षी जवळपास 50, 48, 52 असा कट ऑफ जो आहे तर तो जातो जनरलचा. पण तुमचा कट ऑफ जो आहे तर तो फार कमी, 40, 30 किती थोडा कमी येऊ शकतो, कारण की खूप कमीच लोक याच्यात जे आहेत तर ते अप्लाय करण्याची शक्यता असते. तुम्हाला फायदा होतो. आता मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला नाही, आणि तुम्हालाही वाटत असेल की मी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला एक टेंटेटिव्ह सांगतो की कोणते कोणते टॉपिक असू शकतात, तर तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्स एवढं टाईप करून पाठवा. फक्त काय असतं, उमेदवारांनी डिमांड केली तरच त्याच्यावर व्हिडिओ बनवायला अर्थ असतो, उगाच ते व्हिडिओही चालत नाही. तर मेन्सचा सिलेबसचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जे जे उमेदवार पात्र असतील त्यांनी कमेंटमध्ये यस असं टाईप करून पाठवा, मला देखील कळेल, आणि भविष्यात मला देखील ऊर्जा मिळेल की एवढे विद्यार्थी आपल्याला बघतात आणि त्यांना या पदाविषयी माहिती पाहिजे. बाकी इतर डिटेल्स पण मी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत घेऊन येणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.